आत्मवंदन सगळ्यांना खूप 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 हृदयापासून मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही सगळे कुटुंबीय जे इथं ध्यानाला त्या रेकी सत्राला आज सगळेजण आहात त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं ह्या सत्रामध्ये मी खूप हृदयापासून स्वागत करते. अम, मला सांगायला काही आनंद होत नाहीये पण बऱ्याच जणांना ग्रुपमधून काढलं कारण थोडंसं त्यांना कुठेतरी जागं करणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या घरी काहीतरी वेळेमुळं कारण 9:30ची वेळ अशी असते की जेवणं वगैरे उशिरा असतात. त्यामुळे बरेच जण ध्यानाला सत्राला बसू शकत नाहीत. मी समजू शकते ती गोष्ट. पण जर तुम्ही ह्या सत्राला बसू शकत नाही आहात, तरी सुद्धा तुम्ही कधीतरी एखादं सत्र अटेंड करा, असं मी सगळ्यांना विनंती करते. अं, कारण लोक जेव्हा ह्या ग्रुपमध्ये येतात, तेव्हा एवढा नंबर बघून त्यांना पण असं वाटतं, की अरे, बरेच जण ध्यान करत असतील किंवा तेवढी लोकं ॲक्टिव्ह नाहीयेत. हे ग्रुप एनर्जीवर पण परिणाम करतं, खरं तर. म्हणून मला असं वाटलं, की जेवढी लोकं आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी जॉइन करत असतील, त्या लोकांना पण काही प्रॉब्लेम नाहीये. पण अगदीच 2-2 महिने कधीच कुणी ध्यानाला आलेलं नाहीये, सत्र साधना करत नाहीयेत. अशा लोकांनी ग्रुप सोडावा. कारण जेव्हा तुम्ही मेंटली तयार व्हाल इन फ्युचर तेव्हा हा ग्रुप सगळ्यांचाच आहे. याच्यावर माझ्या एकटीचा काहीच हक्क नाहीये. कारण आपली ही सामूहिक साधना आहे. जेव्हा मी एकटी कधी कुणाबरोबर 2-3 लोकांबरोबर असं काही असेल, तर त्यावेळेस त्या ग्रुपचे सगळे हक्क माझ्याकडे ठेवण्याचा मला हक्क आहे. पण जेव्हा आपण ही सामूहिक साधना करतो, तेव्हा आपल्या पूर्ण सगळ्यांनी ह्याच्यावर निर्णय घेणं, हा ग्रुप आपला आहे, ही फॅमिली आपली आहे, ह्या पद्धतीने सगळ्यांनी ह्याच्यावर काम करावं, अशी मी सगळ्यांना विनंती करते, की ग्रुपवर शेअरिंग सुद्धा करताना तुम्ही जे काही सगळ्यांच्या हिताचं तुम्ही काही करत असाल, तर ते तुम्ही सगळं जरूर शेअर करा. स्नेहलने लिहिलंय, "मी आतुरतेने वाट बघत असते सत्राची." थँक यू स्नेहल. तर ही जी ओढ आहे ना, हीच महत्वाची. ही ओढ ह्या सत्रासाठी नसते. ही ओढ त्या वेळेसाठी असते, जेव्हा आपण थोडा वेळ का होईना, आपल्या आयुष्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी वेळ देतो. नाहीतर दिवसभर आपला संसार चालू आहे. कोणाच्या तरी घरी येणं-जाणं, हे सगळं खाणं-पिणं सगळं चालू राहणार आहे. पण भगवंतानी आपल्याला हे जे देह दिलाय, ह्याचा जो मूळ उद्देश आहे तो आपण विसरून जातो आपल्या ह्या संसारामध्ये. आपण भजन कीर्तन करू, देवळात जाऊ, मंदिरात जाऊ, तिथं जाऊन आपण 4 लोकांना भेटतो, तिथं आपण परत गप्पा मारतो. तर तो भक्ती मार्ग जो आहे, तो आपण इतके वर्ष करत आलोय. आपल्या जन्मापासून देवळात जाणं, देवाच्या पाया पडणं. पण भगवंतानी साक्षात श्रीकृष्णांनी असेल भगवद्गीतेमध्ये किंवा आपल्या सगळ्या देवतांनी जे कुठलं तुम्ही अवतार धरा, महादेवाचं धरा, गणपती बाप्पा धरा, देवीचं धरा. त्यांनी सगळ्यांनी सांगितले, की तुमच्या आतच ते आहे. तुम्ही शोधा. तर मला हे नेहमी ऐकल्यावर असं वाटायचं कारण शंकर बाबा साक्षात धनकवडीचे. त्यांच्या शंकर गीतेमध्ये बाबांनी लिहिलंय, की "तू आत जा. आत जाऊन बघ पत्ता, पत्ता असं त्यांचं एक वाक्य माझ्या आता लक्षात नाहीये. पण मी जेव्हा पारायण करायचे, तेव्हा मला असं वाटायचं बाबांनी हे का लिहिलंय असं? की तू आत जाऊन स्वतःला शोध, बघ कोण आहे? सिद्धीच्या नादी लागू नका. बाबा म्हणायचे. सिद्धीच्या नादीनं म्हणजे कसं होतं, की बऱ्याच जणांना थर्ड आय ओपन होतं ध्यानामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी दिसायला लागतात किंवा मग लोकांना असे अ, समोरच्याला बघितल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबद्दल समजायला लागतात, ध्यान करून, साधना करून. मग माणसाला वाटतं माझ्याकडे एवढ्या पॉवर आल्यात आणि त्या सिद्धी आल्यात, शक्ती आल्यात आणि त्या जोरावर तो अ, अहंकारामध्ये जातो आणि ही सिद्धी आणि ह्या शक्ती माणसाला कदाचित कदाचित असं सगळेच नाही करत, पण कदाचित तो माणूस अहंकाराकडे जातो आणि त्याच्यामुळे त्याची ग्रोथ थांबते. त्याची वाढ थांबते अध्यात्मातली. म्हणून शंकर बाबांच्या पुस्तकामध्ये, गीतेमध्ये नेहमी म्हणजे ते वाक्य आहे, की "तू सिद्धीच्या मागे लागू नको. तू फक्त आतमध्ये जा, स्वतःला शोध. तू कोण आहेस? तू कुठून आलायस?" अशी वाक्य आहेत महाराजांच्या शंकर गीतेमध्ये. तुम्ही कधी पारायण केलं तर नक्की ते वाक्य वाचा. मला वाटतंय नंतरचाच अध्याय आहे तो बहुतेक किंवा 8वा-9वा काहीतरी अध्याय असेल. बरीच वर्ष झाली मला शंकर गीता वाचून. तर म्हणजे सगळ्या संतांनी आपल्याला लिहिलेलं आहे.
की तू देवळात जातो, तू भक्तिमार्ग करतो, तू भजन करतो, होम हवन करतो, अभिषेक करतो, मूर्तीपूजा करतो, सगळं ठीक आहे. पण तू आतच जात नाही. स्वतःचे विचारच बघत नाही. मला काय पाहिजे हेच बघत नाही. माझं काय मन सांगतं हेच बघत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेल, तुम्ही बाकी सगळं करत असाल, पण जो व्यक्ती स्वतःचे विचार ऐकतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी येणारा काळ सुखकर असणार आहे. इंट्युशन आणि ते आपल्याला समजणार कसं माझं मन काय सांगतंय? कारण आपलं मन अनेक गोष्टी अशा पण सांगतं, की जे बिनकामाचे विचार आहेत. मग ते जे योग्य विचार आहेत, ते माझं मन सांगतंय हे कसं ओळखायचं? जेव्हा आपण साधनेला लागतो. आणि साधना म्हणजे नुसतंच बसून आपण म्हणतो ना, की नुसतं शांत बसून आपल्या आतमध्ये जाणं ही सुद्धा साधना आहे. हे सुद्धा ध्यान आहे. आपण श्वासांवरचं ध्यान करतो कशासाठी? कारण श्वासांच्या नादी लावतो आपण आपल्या मेंदूला आणि जेव्हा श्वासांच्या आपण त्याच्यावर फोकस करायला लागतो, तेव्हा विचार कमी व्हायला लागतात. म्हणजे आपण काय करतो, लहान बाळ रडत असेल, त्याच्या हातामध्ये खेळणं देतो, की शांत बस. हां, हे असं जसं आपण करतो ना, लहान बाळाला कशामध्ये तरी नादी लावतो आणि मग ते शांत होतं रडता-रडता. सेम पद्धत आपण आपल्या मनावर वापरतो. हे जे मनातले आत्ता हे तुम्ही ऐकत असताना सुद्धा तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये बडबड सुरू असेल. अनेक विचार सुरू असतील. काय विचार येत असतील. तर ही बडबड आपल्याला थांबवायची आतली, जे अतिशय अवघड आहे. आपण सतत आत्ता सुद्धा किंवा हे काम ध्यान जॉइन करायच्या आधी सुद्धा विचार करा. आपल्या हातामध्ये जी गोष्ट आहे, मोबाईल जरी बघत असू ना आपण, ते मोबाईल बघत असताना आपल्या मागे मनामध्ये किती विचार येत असतात. आपण वर्तमानात फोकसच करू शकत नाही. आपलं मन तसंच बनलंय, की कुठलीही गोष्ट हातात असेल, मी स्वयंपाकघरात असेल, मी धुणं धुवत असेल, मी भांडी घासत असेल, कुठल्याही कामाच्या वेळी माझं लक्ष पूर्णपणे आपणच बघायचं 100% माझा फोकस त्या कामावर आहे का? तुम्हाला जाणवेल नाहीये. मी काहीतरी वेगळा विचार करतीये, उद्या काय करायचंय, काल काय केलंय. सतत आपण वर्तमानात राहू शकतच नाहीत. आपण सतत भूतकाळात नाहीतर भविष्यात असतो. नाहीतर स्वतःबद्दल काहीतरी विचार काहीतरी चालू असतं सारखं. हे जे आहे, हे आपल्याला आवर्जून बदलायचं अशा पद्धतीने, की ते सहजपणे आपल्या आयुष्यात आलं पाहिजे पुढे जाऊन. थोडासा सुरुवातीला प्रयत्न करायचा, की माझी सगळी दुश्मनी, माझे कोण-कोण दुश्मन आहेत या जगामध्ये, कुणी कोण मला त्रास देईल, हे सगळं ह्या क्षणाला विसरणार आणि जितकं मी प्रेझेंटमध्ये माझ्या वर्तमानात जितकी राहू शकते, तितकं राहायला जर मी शिकले, तर तुम्ही समजून घ्या, की आपण अर्धी लढाई जिंकली आपल्या आयुष्यातली. ज्या क्षणी आपण फक्त आणि फक्त वर्तमानामध्ये राहायला लागतो, राहायला शिकतो, विचार बंद करायला शिकतो. तो असतो ना फ्लो चालू आहे कंटिन्युअस. कुठून तरी नळाचं पाणी सोडलंय आणि त्या नळाचं जे पाणी आहे ते म्हणजे आपले विचार आहेत आणि ते चालू आहे. तो नळ बंद करणं आवश्यक आहे. नळ बंद करायचा आणि केवळ माझ्या हातामध्ये आता जी क्रिया सुरू आहे, कुणाशी मी बोलतीये, कुणाचं ऐकतीये, कुणाकडे बघतीये, समोरची भिंत बघतीये, कपाट बघतीये, घरातले काहीतरी बघतीये, तर पूर्ण माझा फोकस त्याच्यावर राहायला पाहिजे. हे आपण करायला लागलो, की समजायचं, की जो कॉस्मिक एनर्जीचा फ्लो आहे माझ्या डोक्यातून आत जाणारा, तो इतका प्रबळ होतो, तो इतका शक्तिशाली होतो, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये इतकंही काम करावं लागणार नाही. सगळी कामं आपोआप फ्लोमध्ये व्हायला लागतील. तुम्हाला हे ऐकताना असं वाटेल, की हे खरंच शक्य आहे का? पण तुम्ही जेव्हा ह्याचा अनुभव घ्याल, काही दिवस तुम्ही सुरू कराल, पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक स्वतःला वर्तमानात ठेवायचं. प्रयत्नपूर्वक स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्यायचं, की मी गुरफटून एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक करत अनेक वर्षानंतरचा मी विचार करतीये का? मी खूप भविष्यात गेले का? असं होतं आपण 10 वर्ष पुढे जाऊन आत्ताच जगतो ते 10 वर्षांनी काय होणार आहे. तर असं होतंय का माझ्या बाबतीत, की मी खूप विचारांमध्ये अडकलीये का? साखळी विचारांची थांबत नाहीये का? हे सगळं आपण बघायचं. ह्याला म्हणतात आत्मपरीक्षण. ह्याला म्हणतात आत्मचिंतन, जे आपण शब्द ऐकतो भारी-भारी. तर हेच आहे आणि एकदा आपल्याला आपला पॅटर्न समजला, की दिवसभरामध्ये मी किती विचारांमध्ये अडकते. हे समजलं आपलं बिहेवियर पॅटर्न, हे आपला रोजच्या विचारांचा एक पॅटर्न आपल्याला समजला, की आपण त्याच्यावर काम करायचं. मग आपण काय करायचं? जे होत आहे ते चांगलं होतंय, माझा विश्वास आहे. आणि असं म्हणून जे काही आपल्या हातामध्ये काम आहे, ते करत राहायचं. त्याच्यावर पूर्ण फोकस ठेवायचा. जेव्हा आपण आपला तो नळा बंद करतो पाण्याचा, आपले विचार बंद होतात, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची इंट्युशन खूप
जास्त स्ट्रॉंग झालेत, तेव्हा तुमचे जे काही शक्ती तुमच्या आतमध्ये आहे, जे काही शक्ती तुमच्या बाजूला काम करतीये, त्यांचे विचार तुमच्या डोक्यात यायला लागतील. तुमची जर विचारांची बडबड, बडबड आज चालू आहे, तर ते काय सांगतायत ते ऐकू येत नाही. आपण टीव्ही लावला आणि त्याच वेळेस जर मोबाईलवर गाणं ऐकायचं म्हणतो, तर ऐकू येईल का आपल्याला? दोन्ही एका वेळेस वाजू शकत नाही, ऐकू शकत नाही. एक काहीतरी बंद करावं लागेल. तर सेम पद्धतीने आपले जे काही एंजल्स, जे काही आपले स्पिरिट गाईड्स, जे काही आपले पूर्वज आपल्यासोबत आहेत ऊर्जे रूपाने, ते आपल्याला खूप सांगायचा प्रयत्न करतात. मदत करायचा प्रयत्न करतात. पण आपण आपल्या विचारामध्ये, दुःखामध्ये इतके बुडालेलो असतो. अशा वेळी सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक ही प्रॅक्टिस सुरू करा आपल्या आयुष्यामध्ये, की मी किती वेळ वर्तमानात राहते. मी किती वेळ माझं जे काही हातामध्ये काम आहे, ते करत असताना मी फक्त पूर्ण फोकस त्याच्याकडे ठेवते. हे जेव्हा आपण करायला सुरू करतो, काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल, की आता तुमचं ते स्टेट ऑफ लिव्हिंग झालंय. तुम्हाला ढकलून जाणीवपूर्वक प्रयत्न करायची आता गरज नाहीये. तुम्ही आपोआप ते करायला लागाल, की तुम्हाला जाणवेल, की अरे, मी पूर्णपणे वर्तमानात राहते आता. मला आता फोर्स करावा लागत नाही माझ्या मनाला, "ए नाही, नाही तू कालचा विचार करू नको. नाही, नाही उद्याचा विचार करू नको." आणि मी हे कशावरून सांगते हे पण तुम्हाला सांगते. जे काही आमचे ध्यानामधले जे मास्टर्स आहेत आपल्या संस्थेचे, जेव्हा मी त्यांना भेटले, त्या ज्या बायका होत्या, जो ग्रुप होता तिथं, ध्यानी बायकांचा, त्या सगळ्या जणी हे फॉलो करत होत्या, हे प्रॅक्टिस करत होत्या रोजच्या आयुष्यामध्ये. आणि त्यामुळं काय व्हायचं, त्या इतक्या वर्तमानात असायच्या, इतक्या वर्तमानात, की कधी-कधी त्यांना हे कळायचं नाही, की म्हणजे असं व्हायचं, की पुढच्या क्षणाला आपण काय करणार आहेत, हे पण त्यांच्या लक्षात यायचं नाही. इतकं त्या फोकस एका आत्ताच्या क्षणावर असायच्या. म्हणजे समजतंय तुम्हाला, की मी काय सांगते ते, की ही प्रॅक्टिस करत, करत, करत आपण असे बनतो, की आपल्याला पुढच्या क्षणाला मी काय करणार हे पण माहीत नसतं. म्हणजे एकूण एक गोष्ट आपली जी आपण एक पाऊल पुढे टाकतोय, आपण हॉलमधून किचनमध्ये जातोय, किचनमधून दुसऱ्या रूममध्ये जातोय. हे करत असताना मी किती जागी आहे, हे लक्षात ठेवायचं. हे करत असताना आपल्या डोक्यात एवढे विचार असतात, की आपल्याला कळतही नाही, की मी घरातून बाहेर कधी आले, बाहेर चालून परत घरात कधी आले. कारण बाहेर जेव्हा मी चालायला जाते, हातात मोबाईल असतो किंवा डोक्यात विचार असतात किंवा कुणाचे तरी, ते आपलं सगळं चालणं होतं, फिरणं होतं, वॉक होतो आपला. पण आपल्या लक्षातच येत नाही, की मी काय चाललंय. आपल्या चालण्याकडे आपलं लक्षच नाही. म्हणजे आपण अवेअरच नाहीत, आपण जागृतच नाहीयेत. आपण फक्त जगतोय अनेक विचार घेऊन. पण माझी हातामधली जी कृती मी करतीये त्याच्यावर माझं लक्ष नाहीये. कधी आपली अंघोळ होते आपल्याला समजत नाही. कधी आपले केस विंचरून होतात आपल्याला समजत नाही. कधी आपण कपडे घातले आपल्याला समजत नाही. असं होतं बऱ्याचदा. माझ्या बाबतीत पण होतं म्हणून मी या अनुभवावरून सांगते. अंघोळ झाल्यानंतर बऱ्याचदा लक्षात येतं, "अरे, आपली अंघोळ झाली सुद्धा आपल्याला कळलं पण नाही आज." इतके आपण विचारांमध्ये गुंगून गेलेलो असतो किंवा स्वयंपाक करताना आपण बऱ्याचदा इतक्या विचारांमध्ये असतो, की स्वयंपाक झाल्यानंतर, अर्धा झाल्यानंतर पण आपण ते करतो कारण आपल्याला माहिती आहे प्रक्रिया, की पोळ्या करायच्यात, भाजी करायची. ही प्रक्रिया आपल्याला क्रिया माहिती कशी करायची. पण कुठेही आपण जागृती नसते. अर्धा स्वयंपाक झाल्यानंतर लक्षात येतं, "अरे, मीठ घातलंय का नाही?" मग परत आपण टेस्ट करून बघतो किंवा घरातून बाहेर पडताना, "अरे, गॅस बंद केलाय का नाही?" हे कशामुळं होतं? हे आपल्या ज्या क्रिया आपण करतो, गॅस बंद करताना माझं लक्ष आहे का? तेव्हा माझं लक्ष नाहीये. तेव्हा मी घाईत आहे कुठल्यातरी वेगळ्या आणि जेव्हा मी ते गॅस बंद करते आणि जेव्हा बाहेर येते, तेव्हा परत लक्षात येतं, "अरे, गॅस तर बंद केलाय की नाही बघायला पाहिजे." परत जाऊन आपण बघतो. म्हणजे आपण गॅस बंद करताना जागृत नव्हतो का? मग आपण कुठल्या धुंदीत गॅस बंद केला? समजतंय? ह्या क्रिया बघा, आपल्याकडं ह्याच्या बाबतीत बिलकुल आपण कुणीच जागृत नाहीयेत. मी सुद्धा नाहीये. तर मी दिवसभर प्रयत्न करते, की आपण जे काही काम करतोय दिवसभरामध्ये त्याबाबत जास्तीत जास्त अवेअर राहणं, जाणीव ठेवणं, की मी हे काम करत असताना माझ्या आतमध्ये विचार नकोयत. सारखे विचार नकोयत. माझ्या मेंदूला मी थोडी शांती देतीये. आपण जे जेवण जेवतोय त्याची सगळी जवळ-जवळ खूप जास्त ऊर्जा, त्याचं प्रमाण मला माहीत नाहीये. पण ते सगळी ऊर्जा आपल्या मेंदूला जाते. हे सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे. आज पण मी एका आपल्या मास्टरचं ऐकत होते. त्या पण तेच सांगत होते, की जेवणामधून मिळणारी सगळी ऊर्जा आपल्या मेंदूला जातीये. मेंदूला का जातीये? विचार. खूप प्लॅनिंग, खूप विचार, खूप काळजी. मग आपल्या शरीरामध्ये जे आजार होतायत त्याला कोण ऊर्जा देणार? जेव्हा आपण ध्यान करतो, आपण थोड्या वेळ का होईना ध्यानामध्ये विचार शांत करतो.
ती जी ऊर्जा मिळते ती डायरेक्ट आपल्या शरीराला जाते. म्हणून लोकं ध्यान केल्यानंतर शरीराचे जे आजार आहेत त्यातनं फ्री होतात, मुक्त होतात. ध्यान म्हणतात ना, की ध्यान केल्याने तुम्हाला शरीरातले तुम्ही आजार घालवू शकतात. लोकं घालवतात पूर्ण आजार. त्याच्या मागं हे रिझन आहे, की जी ऊर्जा ध्यानातनं येतीये ती डायरेक्ट तुमच्या शरीराला जाते. तुमच्या शरीराच्या पेशी ज्या रोजच्या दर मिनिटाला आपल्या नवीन-नवीन पेशी निर्माण होत असतात. त्या पेशींची निर्मिती असेल, शरीरातलं इन्फेक्शन असेल, गाठी असतील, हे सगळं-सगळं आपल्या ध्यानाच्या ऊर्जेने जातं. मग किती वेळ आपण विचार आपले शून्य ठेवू शकतो, शांत ठेवू शकतो मन. आपण चालता-बोलता सुद्धा ध्यान करू शकतो. दिवसभर पण आपण तितकी ऊर्जा मिळवू शकतो. आपण काय करतो घरामधलं लाईट जे लोड शेडिंग म्हणतात, की लाईट बंद करून ठेवतात. कशामुळं? की ह्या शहराची वीज थोडी वाचावी म्हणून. लोकं खूप वापर करतायत विजेचा. त्याप्रमाणे आपण दिवसभरामध्ये विचार शांत ठेवा. शून्य ठेवायचा प्रयत्न करा कुठलंही काम करताना. तेवढा वेळ तुमचं ध्यान झालं, तेवढा वेळ तुम्ही तुमच्या मेंदूची ऊर्जा वाचवली. तुम्ही अ, तेवढी तुम्ही खर्च नाही केली. कारण विचार बंद होते तुमचे. तुमच्या हातात जी कृती आहे त्याच्यावर तुमचा पूर्ण फोकस होता. तर ह्या पद्धतीने आपण चालता-बोलता सुद्धा ध्यान करू शकतो. ह्यालाच ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे काय? ध्यान ध्यान दे असं म्हणतात ना, म्हणजे काय एकाग्र हो, फोकस ठेव तुझा कुठे आहे तिथं. माझ्या हातामध्ये मी भाजी करते, पण माझा फोकस आहे पुढं काय करायचंय. किती आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या फोकसमध्ये किती फरक आहे बघा. तर जी कृती आहे त्याच्यावर फोकस ठेवला, की काय होतं, की आपली ऊर्जा वाचते आणि ते आपलं एक प्रकारचं ध्यानच होतं. ठीक आहे? तर मला हाच संदेश आज येतोय. मी सुद्धा खूप प्रयत्न करतीये, की जे काही हातात आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, फोकस ठेवायचं त्याच्यावर आणि त्या पद्धतीने दिवस माझा कसा जातोय, मी आज काय-काय विचार निगेटिव्ह केलेत, हे पण माझ्या लक्षात निगेटिव्ह विचार वाईट म्हणजे आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह ठेवा, पॉझिटिव्ह. पण मला समजलं पाहिजे, की मी दिवसभरामध्ये किती निगेटिव्ह विचार करते. तेव्हा मी माझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणू शकते. मला माहीतच नाहीये, की माझा तो इतका रोजचा सवय झाली माझी, की सतत निगेटिव्ह बोलायचं, विचार करायचं. तर मला समजणार कसं? ते समजण्यासाठी माझ्या विचारांवर माझं लक्ष पाहिजे. कुठल्याही कामाच्या सुरुवातीला कोणी माणूस भेटला, की माझ्या मनात कसे विचार येतायत. आपण आपल्याला समजून घ्यायचंय. कारण आपण खूप झालं देवाच्या आपण मूर्तीपूजा केली, आपण देवदेव खूप केलं, पण आपण स्वतःलाच नाही समजून घेतलं. तर आपल्या आयुष्यात कधीच बदल होणार नाही. कारण देव आपल्याला हे मार्ग दाखवतो, पण जोपर्यंत जसं शंकर बाबांच्या पोथीत आहे, की "तू तुझ्या आतमध्ये गेल्याशिवाय तुझी मुक्ती नाहीये बाळा. तू किती बाहेर धडपड करशील, किती बाहेर तू देवांना नवस बोलशील, पूजा-पाठ करशील, दिवसभर मंदिरात बसून राहशील, पण तुझं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध येत नाही, तुझ्या अंतःकरणामध्ये काय घालमेल चालू आहे, काय अस्वस्थ आहे, तुझ्या विचारांमध्ये काय तुला बदलायचंय, हे समजल्याशिवाय तुला ह्या जन्मामध्ये मुक्ती नाहीये. मग ते समजून घेण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म, पुन्हा ती सायकल, पुन्हा तो जन्म, जन्मापासून पुन्हा त्या कष्ट, परत नोकरी, त्या नोकरी, धंदा, पैसा ह्याच्यामध्ये अडकून जर आपण भाग्यवान असू, जर आपण कुठेतरी गुरूंमुळं आपल्याला मार्ग समजला, तर आपण अध्यात्मात येऊ. नाहीतर आयुष्य निघून जातं. लोकं फक्त पैसा कमवण्यासाठी आपला जन्म घालवतात. आणि त्यांना कुठलीही साधना जमत नाही. कारण त्यांना ते जागेच होत नाहीत. ते त्याच धुंदीमध्ये आयुष्यभर पैशाच्या आणि संसाराच्या मागे लागतात. पण तो पूर्ण जन्म जाऊन पुन्हा पुढच्या जन्मामध्ये जोपर्यंत जसं श्रीकृष्णांनी सांगितलंय, की जोपर्यंत तुझा आत्मसाक्षात्कार होत नाही, तुझा आत्मा जागा होत नाही, हा प्रवास जीवाकडून शिवाकडे म्हणजे जीवाकडून आत्म्यापर्यंत त्याला कळत नाही, की मी देह नाहीये केवळ, मी आत्मा आहे, मी चेतना आहे. तोपर्यंत ही सायकल त्याची पुनरपी जननम मरणम ही सुरू राहते. आणि हे आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला सांगून झालेलं आहे. ज्यांची वेळ होती त्यांनी संतांचं ऐकलं आणि आपल्या आतमध्ये जाऊन आपल्या आत्मसाक्षात्कारावर, आत्मज्ञानावर त्यांनी काम केलं. ज्यांची वेळ नव्हती, ज्यांना अजूनही त्या सायकलमध्ये राहायचं होतं, त्यांनी संतांकडे दुर्लक्ष केलं, आपल्या गुरूंकडे दुर्लक्ष केलं आणि ते केवळ आपल्या रोजच्या संसारामध्ये गुरफटून गेले मायेमध्ये. ज्याला आपण 3D म्हणतो, थर्ड डायमेन्शन वर्ल्ड म्हणतो ते. तर आपण ठरवायचं, की आपली ही साधना, हा जो ग्रुप आपण बनवलाय, त्याचा जो उद्देश आहे, तो माझ्या संसारामध्ये मी गुरफटून फक्त माझं आयुष्य ह्याच गोष्टींसाठी घालवणार आहे का? माझी प्रायोरिटी
काय आहे माझ्या आयुष्यामध्ये? मला हे असंच जगायचं आहे का, की नॉर्मल जसे लोकं येतात, पैसा हे करत जगतात, आजारपणं करतात, असं जगायचंय की मला माझ्या आयुष्यात बदल आणायचा आहे? आणि ही जी काही सायकल मी जगतीये जन्म-मरणाची ह्याच्यातनं मला मुक्ती पाहिजे. ती मुक्ती पहिल्यांदा आपण म्हणतो ना, मोक्ष मेल्यानंतर मोक्ष मोक्ष मिळाला की नाही बघण्यासाठी आपल्याला मरावं लागेल आधी. मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही. पण जर आपण जिवंतपणे ह्या गोष्टी केल्या, आपल्याला समजलं की सगळं माझ्या हातच आहे, तर आपल्याला सगळ्यातनं मुक्ती आहे जिवंतपणे. मला समजलं दत्त महाराज माझ्या आत आहेत. मी कुठे जाते त्यांना शोधायला? मला समजलं देवी माझ्या आत बसली. कुठं मी नवरात्रामध्ये एवढी स्वतःला उपास-तापास करून त्रास करून घेतीये. मी म्हणत नाही की तुम्ही उपास करू नका. पण हे रिअलायझेशन जेव्हा होतं की सगळं माझ्या आत आहे. मी देवीच्या गुणांप्रमाणे वागली पाहिजे. त्या गुणांप्रमाणे माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे. जशी देवी संकटाच्या वेळी उभी राहते आणि अनकंडिशनल निस्वार्थी प्रेम करते कुठल्याही भक्तावर. तिचे गुण माझ्यात आले पाहिजेत. तर ते खरं नवरात्र आहे. तर मी खरी देवीची भक्त आहे. सगळेजण नवरात्र करतील, बायका उपवास-तपास अगदी कडक करतील. पण घरामध्ये वाद-विवाद, सुनेबरोबर, सासूबरोबर हे सुरू आपण बघतोय हे सगळं. मग त्या नवरात्राला त्या देवीचं जे तत्व आहे ते आपण घेतलंच नाहीये. आणि हाच म्हणून आत्ता घरोघरी सगळे जे नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत त्याचं मूळ हे आहे, की लोकांनी फक्त मूर्तीपूजेकडे लक्ष दिलं, पण जे देवानी सांगितलंय ते कुणीच बघितलं नाही. आतमध्ये कुणीच गेलं नाही. माझ्यात काय बदल करायचा आहे? सतत दुसऱ्याला दोष देऊन, ह्याच्यामुळं असं झालं. पण मी काय बदल करू माझ्यात? हे आपल्याला सगळ्यांना, मी सुद्धा, माझ्यासाठी पण आहेत हे संदेश सगळे. हे आपल्या सगळ्यांना खूप लक्ष देऊन ह्याच्यापुढे येणाऱ्या काळात बघायचंय. तर ही लग्न संस्कृती जी आपण बघतोय आता कुटुंब व्यवस्थेमध्ये काय सुरू आहे सगळीकडं. तर ह्याच्यासाठी येणाऱ्या पिढीला दोष देऊन उपयोग नाहीये. तर जे येणारी जी पिढी आहे, नवीन पिढी, ती पुढे जाऊन देवाधर्माचं करेल का नाही हे पण शंका आहे. कारण ते सगळेजण प्रॅक्टिकल आहेत. त्यांना समजतंय, की जोपर्यंत हे बदलत नाही आपलं विचार, शुद्धी येत नाही, जे आपले संत सांगून गेले, तोपर्यंत तुम्ही कितीही काहीही देवाचं केलं, तरी तुमच्या आयुष्यात बदल होणार नाही. तसं असलं असतं तर आज भारतामधलं प्रत्येक कुटुंब हे सुखी आणि समाधानी असलं असतं. कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त मूर्तिपूजा आहे, हिंदू धर्मात आहे. पण आता लोकांना समजतंय, की मूर्तिपूजेसोबत, भक्ती मार्गासोबत आपल्या आतमध्ये जाऊन ती शुद्धता करणं हे गरजेचं आहे. तर हा संदेश मला आज येतोय आणि हा केवळ तुमच्या सगळ्यांसाठी लागू नाहीये. कारण इथं मी सुद्धा आहे, की जी जी ह्या प्रवासामध्ये आहे. तर हा मला सुद्धा लागू आहे, की काही गोष्टी माझ्याकडनं अशा होत असतील, विचारांमध्ये कुठे अशुद्धी असेल, अजूनही काही कमी असेल, तर हा संदेश मी सुद्धा रोजच्या रोज माझ्या आयुष्यामध्ये बघणं गरजेचं आहे. ठीक आहे? तर असं समजू नका, की मी हे सगळं फक्त तुम्हाला सांगतेय. हे सगळं माझ्यासाठी पण लागू आहे, माझ्या आयुष्यामध्ये पण. पण केवळ जसे मला हे येतंय तसं मी सांगते. जसं परवा मला संगीताचा मेसेज आला, की संगीत किती महत्वाचं आहे ध्यान करताना आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यासमोर BBC न्यूज आणली गेली, ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं, की ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा संगीताचा वापर, म्युझिक वापरलं जातंय वगैरे. त्या दिवशी मला समजलं, की का मला तो मेसेज दिला गेला, की म्युझिक लावा ध्यान करताना. मी विचार करत होते नंतर जेव्हा मी ऐकत होते, की हे का दिलं गेलं असावं? कारण आपण तर आपल्या संस्थेचं ध्यान असं आहे, की जे म्युझिक बरोबरच केलं जातं. मोस्टली आपल्या आनापानसती ध्यानमध्ये आपण संगीत लावतो. पण काही गोष्टी ज्या येतात त्या मला बोलणं गरजेचं आहे. त्याच्यावर मी डाउट करत नाही, की हे असं का सांगितलं जातंय. आत्ता सुद्धा मला खूप मेसेजेस येतायत, पण मी वेळेकडे बघून मी नाही ते सगळे सांगू शकत. तर ही जी एनर्जी आहे, ही आपल्या सगळ्यांसाठी आहे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवू आणि रोजच्या रोज आपल्या संसारामध्ये आपली पहिली प्रायोरिटी ही आपल्या भक्ती मार्गाला आपल्याला जे आवडतं, नामस्मरण आवडतं, आपल्याला देवाची पूजा करायला तिथं तुम्हाला समाधान मिळत असेल, तुम्ही ती करा. पण सोबतच आपली साधना एक 10 मिनिटं, 15 मिनिटं जे कुठले देव तुमचे असतील, कुलदैवत असतील, गुरु असतील, त्यांना बोलवा, की तुम्ही माझ्याबरोबर आत्ता या आणि त्यांना इथं फील करा आपल्या हृदयात. मला काही दिवसांमध्ये जाणवेल, की ज्या देवीची मी भक्ती करते, ती देवी साक्षात माझ्या आतमध्ये आहे. हे तुम्हाला जाणवेल. जे मी खूप वेळा फील केलंय माझ्या हृदयामध्ये, की साक्षात मी रेणुका देवीला जेव्हा बोलवायचे, तेव्हा मला असं हृदयामध्ये ते तिचं अस्तित्व जाणवायचं आणि त्या दिवशी मी दिवसभर इतक्या प्रेमामध्ये असायचे, की हृदय भरून जायचं प्रत्येक गोष्टीसाठी. इतकं प्रेम मला फील व्हायचं. साक्षात शक्ती
जेव्हा आतमध्ये प्रकट होते आपल्या, तेव्हा हे सगळे अनुभव येतात. पण तितक्या विश्वासाने आपण तिला बोलवलं पाहिजे आणि समजलं पाहिजे, की ती केवळ बाहेर नाहीये, ती चराचरात आहे आणि माझ्या आत आहे. ठीक आहे? म्हणून इथे असणारा प्रत्येक जण दैवी आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये खूप दिव्य असं शिवा आणि शक्तीचं रूप आहे. तर ह्या नोटवर आपण आजचं आपलं रेकी सत्र सुरू करू. आपण आपले हात दोन्ही एकमेकांवर घासून आपला आजचा संकल्प दिवस 5 आपले हात आकाशाकडे, आपल्या हातांवर लक्ष द्या. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी माता माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. आज आपण आपल्या सहस्रारापासून सुरुवात करू. आपले दोन्ही हात आपल्या सहस्रार चक्रावर म्हणजेच कानाच्या थोडे वरच्या साईडला ठेवा असे. 3 मिनिटं आपण आज आपल्या सहस्राराला रेकी देणार आहोत. आपलं सहस्रार चक्र हे ब्रह्मांडाशी जोडलेलं असतं. आपलं सहस्रार चक्र म्हणजे साक्षात ब्रह्मांडाशी आपल्या शरीराचं असलेलं कनेक्शन आहे. आपल्या हाताला जर कळ येत असेल तर आपण एक हात खाली गुडघ्यावर ठेवा आणि एक हात वर राहू दे. सहस्रार चक्रामध्ये जो काही ऊर्जेचा अडथळा आहे तो सगळा आपल्या रेकी शक्तीद्वारे दूर होत आहे. मी आणि ब्रह्म एकच आहोत. मीच ब्रह्म आहे. माझ्या आतच ब्रह्म आहे. मीच शिव आहे. सहस्रार चक्र आपल्या टाळू भागावर असलेलं आपल्याला जाणीव करून देतं आपल्या आतमध्ये असलेल्या शिवाची, ब्रह्माची. मी त्या ब्रह्मांडासोबत एक आहे. पूर्ण शांतता आपल्या मस्तकावर अनुभव करा. आणि हळूवार आपला एक हात आपल्या कपाळावर घ्या. उजवा किंवा डावा कुठलाही हात आपल्या कपाळावर. आता डावा हात सुद्धा किंवा दुसरा हात तो सुद्धा आपल्या कपाळाच्या मागे.
आपण आज्ञाचक्राला रेकी देत आहोत. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता येत आहे. मी निर्णय सहजपणे घेऊ शकते. माझी निर्णय क्षमता वाढत आहे. माझे इंट्युशन वाढत आहे. नको असलेले विचार, ओव्हर थिंकिंग सगळं दूर झालेलं आहे आणि केवळ मला अंतर्मनाचे संदेश माझ्यापर्यंत येत आहेत, समजत आहेत. आपलं लक्ष आपल्या कपाळावर ठेवा. एकाग्र व्हा. आपल्या मस्तकाला शांत करा. आपल्या मेंदूला शांत करा. आपल्या मेंदूमधले सगळे न्यूरॉन्स, रक्तवाहिन्या सगळ्यांना ऊर्जा मिळत आहे. रेकी शक्ती सगळ्यांपर्यंत ऊर्जा पोचवायचं काम करते. आता आपला उजवा हात किंवा डावा हात जो आपल्याला सोयीस्कर वाटतो तो आपल्या गळ्यावर घ्या. आपण आज्ञाचक्र आणि विशुद्धी चक्र दोन्हीही जोडत आहोत आपल्या हाताद्वारे. काही क्षण आपल्या दोन्ही हातांवर लक्ष ठेवा. आपलं कपाळ, आज्ञाचक्र आणि आपला गळा दोन्हीकडे लक्ष असू दे. केवळ आपण लक्ष द्यायचे. हातातून वाहणारी ऊर्जा आपलं काम करते. सोबतच आपल्या श्वासांवर देखील लक्ष ठेवा. एकाग्र व्हा. आपल्या कपाळावर, आपल्या गळ्यावर. आपला उजवा हात आता आपल्या हृदयावर आणि डावा हात आपल्या नाभीवर ठेवायचा आहे. एक एक करून हात उचला. उजवा हात आपल्या छाती भागावर आणि डावा हात मणिपूर चक्र म्हणजेच नाभीवर. आपलं हृदय, अनाहत आणि आपलं मणिपूर जे गुरुस्थान आहे ते आपण जोडत आहोत. त्या दोन्हीकडे आपण रेकी शक्ती देत आहोत. आज मी संकल्प दिला आहे. आज सत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला रेकी शक्ती
अद्भुत ऊर्जा देत आहे. साक्षात दत्त महाराज आपल्यासोबत आहेत आणि परमात्मा आज रेकी करणाऱ्या प्रत्येक साधकाला पूर्ण हिलिंग, समाधान, शांती, चांगलं शरीर, पैसा, समृद्धी या सगळ्यांनी त्यांचं आयुष्य भरून टाकत आहे. हा संकल्प मी आज आपल्या सत्रामध्ये ठेवते. जे कोणी एंजल्स, पूर्वज, आपल्या सगळ्यांचे गुरु, ब्रह्मांडातील सर्व दिव्य शक्ती आपल्यासोबत आहेत. त्या सगळ्यांनी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरभराट, समृद्धी, अबंडन्स, शांती, आरोग्य, प्रेम, प्रकाश या सगळ्यांसाठी मदत करावी. पूर्ण मदत करावी. आपलं लक्ष आपल्या हृदयावर आणि आपल्या मणिपूर म्हणजेच नाभी भागावर ठेवा. एकाग्र व्हा. आपले श्वास पण आपल्याला जाणवत असतील आपल्या छातीवर आणि पोटावरचा स्पर्श पण आपल्याला जाणवत असेल. कुठलीही शंका न घेता केवळ हात स्पर्श फील करा. रेकी शक्ती दोन्हीकडे आपली एनर्जी पोचवत आहे. आपल्या हातामध्ये खूप दिव्यता आहे हे विसरू नका. दत्तात्रेयं शिवं शान्तं सच्चिदानन्दमद्वयम् दत्तात्रेयं शिवं शान्तं सच्चिदानन्दमद्वयम् आत्मरूपं परं दिव्यं वन्यम् उपास्महे दत्तात्रेयं शिवं शान्तम् इन्द्रनीलनिभं प्रभुं दत्तात्रेयं शिवं शान्तम् इन्द्रनीलनिभं प्रभुम् आत्ममायारतं देवम् अवधूतदिगम्बरम् आत्ममायारतं देवम् अवधूतदिगम्बरम् 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 अस्मुद्धूलित सर्व जितकं आपल्या आत जाता येईल तितकं लक्ष ठेवा. आपला उजवा हात आता आपल्या ओटीपोटावर किंवा आपल्या मांडीवर पण ठेवू शकता आणि डावा हात असाच हृदयावर राहू दे. आपलं सत्र आता बंद होत आहे. काही क्षण ह्याच अवस्थेत राहा आणि मग आभार मानून बाहेर या.